2019 मध्ये राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाची होती ऑफर. केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांचा गौप्यस्फोट. संभाजीराजा सासऱ्याकडून मारला गेला रे. नाव औरंगजेबाचं जरी असलं तर सासरा किती कारणीभूत आहे शोधांचा का कारणीभूत आहे. छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूबद्दल बच्चू कडूंचं वादग्रस्त विधान. विरोधकांकडून कडूंचा समाचार. मुंबईच्या नायगाव पोलीस मैदानात पोलीस स्मृती दिनानिमित्तानं परेड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शहीद पोलिसांना मानवंदना. अनिर्बंध फटाके फोडले गेल्यानं मुंबई शहराच्या प्रदूषणात विक्रमी वाढ. हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत. मुंबई बनलं सर्वाधिक प्रदूषित शहर. नवी मुंबईतील रहेजा रेसिडेन्सीच्या 10व्या मजल्यावर भीषण आग. आगीत होरपळलेल्या 4 जणांची प्रकृती गंभीर. लक्ष्मीपूजनानिमित्त 2 टन फुलांपासून विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट. शेवंती, अष्टर, गुलाब, ऑर्किड फुलांची मंदिर आणि गाभाऱ्यात सजावट. देशातील वीज कंपन्या सध्या 6.9 लाख कोटी रुपयांच्या तोट्यात अडकल्या असून केंद्र सरकारनं त्यांच्याकरता खासगीकरणाचे दरवाजे उघडले आहेत. प्रस्तावित इलेक्ट्रिसिटी ॲक्टच्या दुरुस्तीच्या मसुद्यामध्ये सरकारनं याबाबत स्पष्ट संकेत दिले असल्याचा कामगार संघटनांचा दावा आहे. वीज कंपन्यांना खासगीकरणाकरता 3 पैकी 1 पर्याय निवडण्यास सांगितलं जाणार आहे. मुंबईमध्ये भाडेतत्वावर घर घेणं म्हाडाच्या 3य श्रेणीतील कर्मचाऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी कल्याण, टिटवाळा, बदलापूर, वसई विरार इथं वास्तव्यास होते. या कर्मचाऱ्यांना लांब पल्ल्याचा प्रवास करत अनेक दिव्य पार करत कार्यालय गाठावं लागतं. ही बाब लक्षात घेऊन म्हाडानं या कर्मचाऱ्यांना मुंबईमध्ये 164 घरं दिली आहेत. बनावट आणि निकृष्ट औषधांच्या विक्रीवर लगाम घालण्याकरता केंद्र सरकारनं औषधांच्या वेष्टणावर बारकोड आणि QR कोड छापणं अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लसी, प्रतिजैविक, मानसोपचारातील औषधं आणि कर्करोगावरील औषधांपासून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. अखिल भारतीय औषध विक्रेते आणि वितरक संघटनेनं या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या महापालिकेच्या कुप्पर रुग्णालयामध्ये काही निवडक औषधांची टंचाई असल्यानं रुग्णांच्या नातलगांना ती बाहेरून खरेदी करावी लागत आहेत. औषध खरेदी वेळेत न केल्यानं तुटवडा निर्माण होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रुग्णालय प्रशासनानं मात्र खरेदी प्रक्रिया सुरू असल्याचा दावा करत सगळी औषधं लवकरच उपलब्ध होतील असं स्पष्ट म्हटलेलं आहे. गेल्या आठवड्यामध्ये मोठी भाववाढ झाली. चांदीच्या भावात भाववाढ झाली असली तरी सुद्धा थोडीशी घसरण म्हणजे 3-4 हजारांची घसरण बघायला मिळाली. 1000 रुपयांपर्यंत भाव काल कमी आले. धनत्रयोदशीपासून कालच्या दिवसापर्यंत 1000 भाव कमी आले. त्यामुळे चांदी सध्या 1,70,000 किलोला मिळतीये. सोन्याच्या भावात 100 रुपयांची घसरण होऊन 1,28,400 रुपये इतका भाव प्रति 10 ग्रॅमसाठी सोन्याचा झालेला आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये एक नवीन AC लोकल लवकरच दाखल होणार आहे. या लोकलच्या 14 फेऱ्या वाढणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास गारेकर होणार आहे. पुरंदर इथल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाकरता 7 गावांमधील किरकोळ गट वगळता मोजणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. यापूर्वी ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाल्यामुळे विमानतळाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष भूसंपादन जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्ताराला महाराष्ट्र राज्य सागरी किनारा प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. सध्याच्या 1160 हेक्टर क्षेत्रावरच विमानतळाचा हा विस्तार करण्यात येणार असला तरी तो 4 नव्हे तर 5 टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. यामुळे विमानतळावरील प्रवासी आणि मालवाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. हे 5 टप्पे मिळून 1 लाख कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप तयार करण्यात आला असून त्यासाठीच्या व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुद्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता मिळालेली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर ते लागू होईल आणि त्यानुसारच विविध विभागांसाठीची आर्थिक तरतूद केली जाणार आहे. नागपूरच्या पोलीस वसाहतीतील सदनिकेमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवानं अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनेच्या वेळी घरातील कुटुंब बाहेर असल्यानं मोठी दुर्घटना टळली.
ऐन दिवाळी सणाच्या दिवसात मोठा घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या 4 गुन्हेगारांना चंद्रपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. 2 माउजर, 2 देशी कट्टे, खंजर, 35 कारतूस, बुरखे, जॅकेट, ग्लोव्ज असा मोठा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय. गुप्त माहितीवरून एका डस्टर गाडीला थांबवून पोलिसांनी तपासणी केली. नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदार नोंदणीचा अर्ज भरला. पुढील वर्षी होणाऱ्या पदवीधर निवडणुकीकरता भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदणी अर्ज भरून या मोहिमेला सुरुवात केली आहे. वर्ध्याच्या हिंगणघाट इथं काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी जिल्हा भाजप पदाधिकाऱ्यासह ज्ञानेश्वर रोडातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजस्थानच्या उदयपूरमध्ये दिवाळीचा उत्साह बघायला मिळाला. दिवाळीनिमित्त शहराच्या मुख्य चौकात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. अंदमान निकोबार द्वीपसमूहात चक्रीवादळ येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. 23 ऑक्टोबरपर्यंत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा दलानं आयईडी बॉम्ब नष्ट केलाय. दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाच्या जवानांना टार्गेट करण्याचा हा डाव असल्याची माहिती समोर आली आहे. पंजाब बॉर्डरवर बीएसएफच्या जवानांनी मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. 3.8 किलो हेरोईन, 1 ड्रोन आणि 1 पिस्तूल जप्त करण्यात आलाय. देशभरामध्ये दिवाळीचा उत्साह बघायला मिळतोय. अशातच कुतुब मिनार परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दुबईवरून हाँगकाँग विमानतळावर उतरणारं कार्गो विमान रनवेवरून घसरून थेट समुद्रात कोसळलं. दुर्घटनेमध्ये 2 ग्राउंड स्टाफचा मृत्यू झाला. रशियन संरक्षण मंत्रालयानं मोठा दावा केलाय. एका दिवसात युक्रेनचे 129 ड्रोन पाडल्याचा दावा रशियाकडून करण्यात आलाय. आतापर्यंत आपण तब्बल 11 लाखांहून अधिक रशियन सैनिकांचा खात्मा केला असा दावा युक्रेन सरकारकडून करण्यात आला. युद्धादरम्यान दोन्ही देशांकडून दावे प्रतिदावे सुरू आहेत. दक्षिण चीन समुद्रात ऑस्ट्रेलिया आणि चीन आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने चीनवर विमान पाडण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, संजय शिरसाट आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील दिवाळीनिमित्त आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात एकत्र आले. कार्यक्रमात सगळ्यांच्या गप्पा रंगल्या. कराडच्या बालसुधार गृहातील आणि मदरशामधील मुलांनी एकत्रित येऊन जाती धर्माच्या भिंती न ठेवता दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मुलांना नवीन कपडे, फटाके आणि फराळाचं वाटप केलं. गोंदिया शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. शहरातील सिव्हिल लाईन या परिसरामध्ये गेल्या 26 वर्षांपासून रांगोळी बघण्याकरता लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसह देवांची, कलाकारांची तसंच क्रिकेट विराट कोहलींची रांगोळी सुद्धा काढण्यात आली. चंद्रपूरच्या साई संकल्प सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं दीपोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला. 31,000 दिव्यांच्या माध्यमातून साईबाबांची रांगोळी काढण्यात आली. दीपावली उत्सवाकरता पुण्याच्या भोरमधील झेंडूचे मळे फुललेत. पिवळ्या, केशरी, लाल फुलांनी शेतीचा परिसर बहरला असून झेंडूला प्रतिकिलो 100 रुपयांचा भाव मिळाला. मुंबईच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत नोंदवली गेलेली आहे. शहर आणि उपनगरामध्ये अनिर्बंध फटाके फोडले गेल्यानं प्रदूषणाच्या पातळीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. संपूर्ण शहराचा AQI 187 नोंद झालेला आहे. त्यामुळे मुंबई हे जगातील दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर बनलं आहे. फटाक्यांवरील निर्बंध आणि न्यायालयीन बंधनं यामुळे यंदा दिवाळीत वायू प्रदूषण कमी होईल असा अंदाज होता. मात्र मुंबईकरांनी हा समज खोटा ठरवला. दिवाळीपूर्वी काहीशी कमी झालेली शहरातली हवा प्रदूषणाची पातळी सोमवारी फटाक्यांमुळे वाढली. शहरातील भायखळा, माझगाव, नेवीनगर, कुलाबा, वरळी इथं वाईट हवेची नोंद झाली. तसंच इतर भागांमध्येही हवेचा दर्जा वाईट श्रेणीमध्ये नोंदवला गेला. मुंबईच्या हवेत गेल्या काही दिवसांमध्ये झालेला बदल आता आरोग्यावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. पावसानं विश्रांती घेतल्यानंतर ऑक्टोबर हीटची झळ बसते आहे. सकाळी धुकं, वाहनांचा धूर, बांधकामातील धूळ, दुपारी वाढतं तापमान, रात्रीची दमट हवा या सगळ्याचा परिणाम आता नागरिकांच्या फुफ्फुसांवर होऊन श्वसनविकार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. वाऱ्यांची बदललेली स्थिती, आर्द्रता, सुरू असलेली बांधकामं, प्रकल्प आणि दिवाळीनिमित्त उघडले जाणारे फटाके यामुळे मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांना रविवारपासून प्रदूषणानं विळखा घालायला सुरुवात केलेली आहे. मुंबई आणि नागपूरच्या हवेचा दर्जा सकाळी मध्यम श्रेणीमध्ये नोंदवला गेला. सलग काही दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शहरातील तापमानामध्ये गुरुवारपासून 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज खासगी हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला. दरम्यान सांताक्रूज इथं सोमवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. इथं 35.9 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलं.
दिवाळी आणि थंडी असे एक समीकरण आहे, मात्र यंदा मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ नोंदवण्यात येत असल्यानं दिवाळी थंडीविना साजरी होतीये. सोमवारी कमाल तापमान 35.9 तर किमान तापमान 25.1 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. नवीन नागपूरकरता राज्य सरकारकडून दिवाळीत विकासाची भेट देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. भविष्यात निर्माण होणाऱ्या मालमत्तांच्या व्यवस्थापनाकरता स्वतंत्र ॲसेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसनं राष्ट्रवादी नंदुरबारमध्ये मेळावा घेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्या. आमची महायुती म्हणून लढण्याची भूमिका असून याबाबत वरिष्ठ स्तरावर महायुतीचा निर्णय होईल, मात्र त्याची बैठक न झाल्यास आम्ही स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याचं यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी मंचावर एक वेगळाच राजकीय रंग बघायला मिळाला. या कार्यक्रमामध्ये बोलताना माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी थोडं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांनी आमदार सुनील शेळके यांच्या विकास कामांचं मनापासून कौतुक करायला विसरले नाही. वर्ध्याच्या कारंजा इथले शेतकरी राजू राऊत यांनी आपल्या 3 एकरातील सोयाबीन पिकाला पेटवून देत सरकारच्या धोरणाचा निषेध केला. सोयाबीनच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंतचा खर्च 70,000 रुपये आला, परंतु हा खर्च निघणार नसल्यानं शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. चीननं सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकेतून सोयाबीनचा एक दाणाही आयात केला नाही. नोव्हेंबर 2018 नंतर प्रथमच चीननं अमेरिकी सोयाबीनची आयात शून्यावर आणली. गेल्या वर्षी या काळात 1.7 दशलक्ष टन अमेरिकी सोयाबीन चीनने आयात केलं होतं. सिंधुदुर्गामध्ये पुन्हा एकदा ओंकार हत्तीचा धुमाकूळ बघायला मिळतोय. मडुरा गावामध्ये हत्तीनं अक्षरशः थैमान घातलं. घराशेजारी उभी असलेली मोटरसायकल पाडून त्यावर पाय ठेवत ती चिरडून टाकत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. गावकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे. सिंधुदुर्गच्या मडुरा गावात ओंकार हत्तीचा धुमाकूळ सुरू आहे. सुमारे 1.5 तास हत्ती रस्त्यावरच ठाण मांडून बसला होता. गोव्यात नोकरीनिमित्त जाणाऱ्या युवकांचे त्यामुळे हाल झाले. स्थानिकांच्या संरक्षणाकरता नियुक्त वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नव्हते, त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला. कापूस खरेदी करता केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे भारतीय कापूस महामंडळ आणि पणन महासंघामध्ये लवकरच करार होणार आहे. राज्य सरकारनं अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन या बाधितांना 3 हेक्टरच्या मदतीची घोषणा केली होती, पण आजवर एनडीआरएफच्या निकषानुसार 2 हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. आता पात्र शेतकऱ्यांना उर्वरित 1 हेक्टरची मदत मिळणार आहे. त्याकरता सरकारनं 648 कोटी रुपयांच्या वितरणाला मंजुरी दिली आहे. दिवाळीनंतर कापूस बाजारामध्ये तेजीची शक्यता आहे. शेतकऱ्यांचं लक्ष आता खासगी खरेदी आणि सीसीआयकडे लागून राहिलेलं आहे. 28 ऑक्टोबरनंतर खासगी खरेदीला वेग येणार असून सीसीआयची खरेदी 1 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरामध्ये साखरेची विक्री सरासरी 3,800 रुपये क्विंटलनं झालेली आहे. इथेनॉल, बगॅस, मळी, अल्कोहोल यासह इतर उपपदार्थांना सुद्धा चांगला भाव मिळतोय. यामुळे गत हंगामातील उसाला प्रतिटन 200 रुपये दुसरा हप्ता आणि चालू गळीत हंगामातील पहिली उचल विनाकपात 3,751 रुपये देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे. मावळच्या तळेगाव दाभाडे प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण पार पडलं. मावळ मतदारसंघामध्ये विकास कामांकरता तब्बल 24 कोटींच्या प्रकल्पासोबतच आणखी 712 कोटींची कामं सुरू आहेत. वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढवण्याकरता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं मोठा निर्णय घेतलाय. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी 10,650 नवीन MBBS जागांना मंजुरी देण्यात आली आहे. 41 नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं विविध शाळांमधील 100वर शिक्षकांची मागणी मंजूर केली आहे. या शिक्षकांचं शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे गेल्या मार्चपासून थांबलेलं वेतन सुरू करा, असा अंतरिम आदेश विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिला आहे. देशातील IIT सह अन्य राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशाकरता आवश्यक असलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य 2026च्या तारखा राष्ट्रीय परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. जेईई मेन्स ही परीक्षा 2 सत्रामध्ये होणार असून परीक्षेचं पहिलं सत्र 21 ते 30 जानेवारी तर दुसऱ्या सत्राची परीक्षा 1 ते 10 एप्रिल दरम्यान होणार आहे.
भारतीय औषध निर्माणशास्त्र परिषदेकडून महाविद्यालयांना मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे यंदा औषध निर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाचं पहिलं वर्ष फक्त 6 महिन्यांचंच असणार आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळानं या पदविका अभ्यासक्रमांच्या पहिल्या प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर केलं असून वार्षिक परीक्षा 30 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे. सीबीएसई बोर्डानं फक्त हिवाळी सत्राकरता 10वी-12वीच्या प्रात्यक्षिक तारखा परीक्षा प्रकल्प मूल्यांकन निश्चित केलं आहे. 6 नोव्हेंबरपासून या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत आहेत. परीक्षा 6 डिसेंबर 2026 ला सुरू राहतील.